चला तर मग आता नारळी पौर्णिमा येते, तर आपल्या परंपरेनुसार आपण बनवूयात नारळी भात. आणि ती रेसिपी मी म्हटलं तुमच्यासोबत शेअर करू, म्हणून मी 1 वाटी तांदूळ घेतलेला, तो अर्धा तासापूर्वी भिजत ठेवलेला. मग कढईमध्ये तूप घालून घेतलं, त्याच्यात 2 लवंगा टाकल्या, 1 दालचिनीचा छोटा तुकडा, तेजपत्ता घालून तांदूळ चांगला परतून घ्यायचा त्याच्यात. आणि मग त्याच्यानंतर त्याच्यात 3 वाटी नारळाचं काढलेलं दूध ते टाकायचं आणि शिजवायला ठेवायचा. तोपर्यंत आपण बाजूला एका कढईमध्ये तूप टाकून 1 वाटी ओलं खोबरं खिसलेलं, 1 वाटी गूळ टाकून परतून घ्यायचं. त्यात 1 चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं आणि ते छान परतत आलं ना, होत आलं की लगेच त्याच्यात वेलची पावडर टाकायची आणि मग ते बाजूला करून घ्यायचं. आणि भात तोपर्यंत शिजलेला असतो त्यात ते मिक्स करून घ्यायचं. आणि मिक्स केल्यानंतर ना ते थोडंसं झाकण ठेवून 2 मिनटं वाफ द्यायची. त्याला वाफ पण देणं गरजेचं असतं, कारण तो भात छान मुरला जातो गुळात आणि गुळाचा स्वाद खूप छान येतो. आणि मी केशरचं दूधही घालून घेतलं होतं बाजूला. नंतर मी फोडणीसाठी सगळे ड्रायफ्रूट्स मनुके वगैरे घालून ते भातावर घालून घेतले आणि पुन्हा एक वाफ दिली आणि मग छान झाला तयार आपला नारळी भात.